धुळीने माखलेली ही वाट, पण प्रत्येक कणात फक्त भक्तीशीच गाठ. वेगवेगळ्या पावलांनी चालणारे लाखो जीव, पण दिशा मात्र एकच, पंढरी. आणि त्या वाटेवर उभा असलेला विठ्ठल. टाळांच्या नादाने, मृदंगाच्या ठेक्याने आणि ज्ञानबा तुकारामच्या अखंड जयघोषाने आभाळही जणू चालायला लागतं. ही फक्त पालखी नाही, ही शेकडो वर्षांपासून चालत आलेली श्रद्धेची नदी आहे, जिच्या प्रवाहात मिसळून आज मी वाहत होतो. कोणाच्या डोक्यावर तुळशीचं वृंदावन, तर कोणाच्या हातात भगवा ध्वज, कोणाच्या डोळ्यात विठ्ठल, तर कोणाच्या ओठांवरती अखंड हरिनाम. त्यांच्या सोबत चालताना मला एक गोष्ट वारंवार जाणवत होती, की इथे कोणीच कोणाला ओळखत नाही, पण तरी सगळे एकमेकांचेच वाटतात. कारण या वाटेवर नात्यांना नाव लागत नाही, फक्त भाव लागतो. रस्त्यावर उडणारी धूळ ही आज वेगळीच दिसत होती. त्यात मी अनेक चेहरे पाहिले, सुरकुत्यांनी भरलेले, घामाने निथळलेले, थकलेले, पण थांबलेले बिलकुल नाही. आणि मग या संपूर्ण प्रवासात माझ्या मनात कायमचा कोरला गेलेला एक चेहरा मला भेटला. एक असा वृद्ध वारकरी, जो मनाने अगदी चिरतरुण वाटत होता. पाठीवर गोणी, हातात काठी आणि चेहऱ्यावर काळालाही लाजवणारं असं हसू होतं. मी त्यांना सहज विचारलं, आजोबा, तुमचं वय किती हो? ते एक क्षणभर थांबले, हसले आणि सहज म्हणाले, 100 आणि वर 7. तुमचं वय किती आहे? आपलं मध्यान्ह म्हणजे तुमच्या 107 झाले म्हणजे किती? 107 100 आणि 7, 107. नाव तुम्ही कॉल करतो. मग कोणी सांगितलं तुम्हाला तुमचं वय असं 100 आणि 7 झालं असं? माझी मुलगी सोलापूर होती. हां मग तुमच्या पार्टीला हां. त्याला म्हटलं टाकायचं. त्या एका उत्तराने माझ्या मनात कितीतरी प्रश्न उभे राहिले. शरीर एवढं थकलेलं असतानाही एखादा माणूस हा असा धाडस कसा काय करू शकतो? आणि त्याच क्षणी माझ्या मनात एक उत्तरही उमटलं, की वय हे शरीराचं असतं, पण वारी मात्र मन चालवतं. कदाचित त्यांच्या पावलात 100 आणि 7 वर्षांची ताकद नव्हती, पण 100 आणि 7 वर्षांची श्रद्धा मात्र नक्की होती. आणि श्रद्धेला काठीची गरज कधीच नसते, ती स्वतःच आधार बनते. मी त्यांना मागून चालताना पाहत राहिलो. रस्त्यावर पडणाऱ्या त्यांच्या काठीचा प्रत्येक ठेका जणू एकच मंत्र म्हणत होता, थांबू नकोस, चालत राहा. मी त्यांना माझ्या कॅमेऱ्यामध्ये टिपत होतो, पण खरं तर माझं मन त्यांच्याकडून जगणं टिपत होतं. आणि त्या क्षणी मला जाणवलं, वारी म्हणजे पंढरपूर गाठणं नव्हे, वारी म्हणजे स्वतःच्या अहंकारापासून दूर चालत जाणे. वारी म्हणजे स्वतःला रिकामं करत जाणे, ज्यामुळे मनात विठ्ठलाला जागा मिळेल.